अगं मनीषा, जरा आज बँकेचे थोडे काम करून ये ना. निलेशने मनीषाला नाश्ता करताना सांगितले. अरे तू आहेस ना करायला, मला घरातलं खूप काम आहे, मनीषा म्हणाली. मनीषा व निलेश हे एक मध्यमवर्गीय व मध्यमवयीन जोडपे. मनीषाचे वय 32 तर निलेश 36 वर्ष वयाचा. दोघांना 2 गोंडस मुले होती, शाळेत जाणारी. निलेश एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता, तर मनीषा एक गृहिणी होती, ग्रॅज्युएट झालेली पण कधीही नोकरी न केलेली. आपल्या संसारात खुश असणारी, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडणारी, सासू सासरे नणंदा यांचे कर्तव्य पार पाडणारी. घराच्या बाहेरच्या कामाचा तसा तिला फारसा अनुभव नव्हता, त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या तिचा अनुभव कमीच होता. म्हणून निलेशला तिची काळजी वाटायची. तो तिला बरेचदा बोलून पण दाखवायचा, मनीषा थोडी बाहेरची कामे पण शिकून घे. पण ती त्याकडे दुर्लक्ष करत असे. भविष्यकाळातील घडू शकणाऱ्या काही गोष्टींकरता आपण नेहमीच तयार असावे, मानसिकरित्या व आर्थिकरित्या. पण बरेचदा आपण हा विचार करत नाही. तसेच काहीसे यांच्या बाबतीत घडले. संध्याकाळची वेळ होती. मनीषा निलेशची वाट पाहत होती. त्यांना एका जेवणाचे आमंत्रण होते. निलेश पण ऑफिसमधून लवकर निघाला. थोड्या वेळात मनीषाला एक अनोळखी फोन आला की तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. दुचाकीवरून घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला होता व त्याला दवाखान्यात भरती केले होते. मनीषाला काहीही सुचेना. तिने घरात सगळ्यांना याची कल्पना दिली व ती वेगाने दवाखान्यात निघाली. थोडेफार पैसे तिच्याजवळ होते, ते घेऊन ती निघाली. तशी फारशी ती बाहेर जात नसे, त्यामुळे अवघडलेली मनीषा ऑटो रिक्षा करून निघाली. दवाखान्यात पोहोचल्यावर त्याची अवस्था पाहून ती खूपच घाबरली. काय करावे सुचेना. पण मन घट्ट करून तिने डॉक्टरांना विचारले, डॉक्टर निलेश ठीक होईल ना? डॉक्टर म्हणाले, मार खूप लागला आहे, औषध उपचार सुरू आहे, आपल्याला एक ऑपरेशन करावे लागेल, त्यानंतर बघू, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा. तिला निलेशचे वाक्य आठवू लागले की थोडी बाहेरची कामे शिकून घे. आता तिने खूप हिंमत दाखवली व पुढच्या प्रसंगांना नेटाने तोंड देण्याची तयारी केली. डॉक्टरांनी तिला ऑपरेशनसाठी पैसे जमा करायला सांगितले. दुसऱ्या दिवशी ती बँकेत गेली व मॅनेजरला भेटून मदत करण्याची विनंती केली व त्याच्या मदतीने तिने तेथे असलेली एफडी मोडली व पैसे जमा केले. थोडीफार मदत नातेवाईकांनी केली. ऑपरेशन पार पडले. त्यानंतर निलेशची प्रकृती धोक्याबाहेर होती. पण आता पुढे काय, हा प्रश्न तिला सतावत होता. परमेश्वराने स्त्रीला नैसर्गिकरित्या सक्षम, प्रेमळ व हिंमत न हारणारी असे बनवलेले आहे. त्याचा प्रत्यय तिला येऊ लागला. निलेशच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला भरपूर विश्रांतीची गरज होती. तो खाजगी कंपनीत असल्यामुळे कंपनीने 6 महिने मदत केली, पण त्यानंतर त्याला कामावरून कमी करण्यात आले. मनीषाने घर चालवण्यासाठी बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला व त्याचबरोबर हळूहळू छोटे उद्योग ती करू लागली. जसे की डबे बनवून दे, कुणाची लहान मुले सांभाळ, यामध्ये ती अनेक गोष्टी शिकत गेली की ज्या ती पूर्वी कधीही करत नसे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढू लागला. हळूहळू ती त्या व्यावसायीकरण करायला शिकली. तिला हे सगळे शिकण्यात आनंद मिळत होता. निलेश तिला मार्गदर्शन करत होता. एक वेगळीच मनीषा त्याला आता दिसत होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक येऊ लागली. काहीतरी वेगळे केल्याचा आनंद दरवळत होता. कुठल्याही गोष्टीत जम बसायला वेळ लागतो, पण ती प्रयत्न करत होती. स्त्रीला कुठलीही वेळ आली तरी ती त्या वेळेला प्रसंगानुरूप तोंड देते. याचे उत्तम उदाहरण मनीषाने दाखवून दिले. 2-3 वर्षात तिने घर, बाहेर, मुले सगळे चांगले सांभाळून घेतले. निलेशही ठीक होऊ लागला व नवीन कामावर जाऊ लागला. दसऱ्याचा दिवस होता. निलेशने तिच्यासाठी एक साडी विकत घेतली व घरी येऊन तिला सुखद धक्का दिला. मनीषा, ही साडी नेसून दाखव ना, तो म्हणाला. इतके दिवस झाले तू किती करते आहे सगळ्यांसाठी. मला वाटायचे की तू कसं सांभाळशील हे सगळं, पण तू फार छान सांभाळले आहे. मला तुझा अभिमान वाटतो. मनीषा निलेशला म्हणाली, मी हे सगळे आपल्यासाठी केलेले आहे व आपल्या संसारासाठी केले आहे. ती साडी नेसून आली
तिला बघितल्यावर निलेशला नवदुर्गाचे दर्शन झाले व त्या तेजासमोर तो नतमस्तक झाला. श्री सामर्थ्य त्याला कळून चुकले. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.